राहुल हा नैनाला म्हणत असतो की नैना अगं तू पण घे मेहंदी काढून, नाहीतर नंतर म्हणशील मेहंदी नाही काढली मेहंदी नाही काढली म्हणून. तेव्हा नैना म्हणते की नाही नको मला मेहंदी नाही काढायची. राहुलला म्हणते की राहुल तुझं काही डोकं वगैरे फिरलं आहे का? अरे ही कला आता इथेच आहे. त्यानंतर हिच्यावरती लक्ष ठेवायला कोण इथे असेल? इथे जर ही मेहंदत काढत बसली तर हिच्यावरती लक्ष कोण ठेवेल? असं रोहिणी राहुलला म्हणते. पुढे ती म्हणते की तू आता एक काम कर राहुल, तू पहिल्यांदा वरती जा आणि अद्वैत आणि कला हे दोघं इथेच आहेत. त्यांच्या रूममध्ये जाऊन तो डिवोर्स पेपर पहिल्यांदा काढून घेऊन ये. आपल्याला ते पेपर्स इतर पेपरमध्ये मिक्स करता येईल. ह्या पद्धतीने तू हे काम पार पाड. नैनाला ती सांगते की नैना तू कलावरती लक्ष ठेव. राहुलला लगेच तुला काही सस्पिशियस वाटलं तर फोन कर. राहुल तिथून निघून जातो. राहुल कला आणि अद्वैतांच्या रूममध्ये उचकापाचक करत असतो. कपाटामध्ये डिवोर्स पेपर शोधत असतो. कपडे इकडे तिकडे फेकलेले असतात. पुन्हा ते कपडे व्यवस्थित ठेवतो कारण तो म्हणतो की अद्वैत परफेक्शनिस्ट आहे, त्याला उचकापाचकी केलेले सर्व काही समजेल. राहुल हे सगळे कपडे व्यवस्थित ठेवत असताना त्याच्या हाती डिवोर्स पेपर लागलेले असतात. त्यामुळे तो खूप खुश झालेला असतो. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये रॅकेट तिथे येतो आणि रॅकेट आल्यानंतर म्हणतो की तुम्ही इथे काय करता आहात? त्यानंतर राहुल हा थोडासा घाबरलेला असतो, परंतु तो असं दाखवत नाही की मी घाबरलेलो आहे किंवा काहीतरी पेपर मी शोधत आहे. ह्यानंतर तो म्हणतो की अरे राकेट तू इथे काय करतोय? मी आणि अद्वैत एकाच कंपनीमध्ये काम करतो, तर मला काही फाईल्स हव्या होत्या आणि अद्वैत आणि कला हे दोघं खाली मेहंदी काढत आहेत. मग त्यांना डिस्टर्ब करण्यापेक्षा मी असा विचार केला की मी स्वतःच येऊन हे पेपर घेऊन जातो कारण हे काम खूप अर्जंट आहे, असं राहुल रॅकेटला सांगतो. यानंतर रॅकेटला तो विचारतो की बाय द वे तू कोण आहे? या घरचा नोकर आहेस, मग तू मालकाच्या रूममध्ये काय करत आहेस? आणि तू मला प्रश्न विचारण्याची इतकी हिंमत तुझ्यात येतेच कुठून रे? जा आणि तू तुझं काम कर. बाय द वे तू इथे कशासाठी आला होतास? असं राहुल त्याला विचारतो. रॅकेट म्हणतो की मी इथे माझ्या मोबाईलचा चार्जर शोधायला आलो आहे कारण सर्वजण मेहंदीमध्ये बिझी आहे.